नमस्कार मित्रांनो, रेनेसन्स अकॅडमी नेर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एमपीएससी ला जी एग्जाम होते कंबाईंड, त्या कंबाईंडच्या एक्झाम मध्ये आपल्याला माहित आहे की जवळपास 15 मार्काचं करंट अफेअर असते। त्या 15 मार्काच्या करंट अफेअर साठी आपण रेनेसन्स अकॅडमी नेर तर्फे एक करंट अफेअरची बूस्टर सिरीज आपण चालू करत आहोत। त्या बूस्टर सिरीजचं महत्व असं आहे की येणारी जी कंबाईंड एक्झाम आहे, जी 9 नोव्हेंबर 2025 ला घेतली आहे, त्या 2025च्या दृष्टिकोनातून आपण ही बूस्टर सिरीज चालू केलेली आहे। तर या बूस्टर सिरीज मध्ये आपण करंट अफेअरचं जून 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंतचं पूर्ण करंट अफेअर जे आहे ते आपण कव्हर करणार आहोत। तर त्यामुळे हा लेक्चर किंवा येणारे इथून पुढे सर्व लेक्चर हे एमपीएससी करणाऱ्या मुलांसाठी सर्वात महत्वाचं आहे, म्हणून हे व्यवस्थितपणे तुम्ही पाहावे। मग बघा, आपण आज करंटचा पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवसामुळे आपण आज इथे घेतलेला आहे टॉपिक चर्चेतील व्यक्तिमत्व। चर्चेतील व्यक्तिमत्व बघा, पहिला जो मेन टॉपिक आहे तो खूप IMP आहे, तो म्हणजे बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालेले आहे। मग त्यांचा जन्म केव्हा झाला तर 26 सप्टेंबर 1932 ला, पण कुठे झाला तर अविभाजित पंजाब मध्ये, म्हणजेच काय तर आता पाकिस्तान मध्ये आहे तो पार्ट, तो आता कुठे आहे पाकिस्तान आहे। तो 1932 मध्ये अविभाजित पंजाब मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म झाला। त्यांचं शिक्षण जर बघितलं आपण तर 1948 ला ते 10वी पास झाले। 1948 ला 10वी पास झाले, तर 1952 ते 54 मध्ये त्याने BA इकॉनॉमिक्स मध्ये त्याने पदवी ग्रहण केली। त्यानंतर जर बघितलं तर 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना ऑनर्सची पदवी प्रदान केली। कोणती पदवी प्रदान केली? ऑनर्स। त्यानंतर जर बघितलं तर 1962 ला ऑक्सफर्ड मध्ये DPhil ते त्यांनी पूर्ण केले। काय पूर्ण केलंय? DPhil पूर्ण केले। मग जर बघितलं तर त्यांनी राजकारणात प्रवेश केव्हा केला तर 1991 मध्ये आसाम मधून ते राज्यसभेवर निवडून आले। आसाम मधून ते राज्यसभेवर निवडून आले। 1998 ते 4 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते। राज्यसभेचे काय होते? विरोधी पक्षनेते होते। आता लक्ष द्या की त्यांनी लोकसभेतून सुद्धा निवडणूक लढवली होती, पण ते पराभूत झाले, म्हणून त्यांची नियुक्ती आसाम मधून राज्यसभेवर झाली। मग काय तर 2004 ते 2014 मध्ये जे भारताचे 14वे पंतप्रधान होते। भारताचे 14वे पंतप्रधान होते। आणि बघितलं तर काय तर आपल्याला माहित आहे की ते पंजाबचे व एकमेव सिख असे पहिले पंतप्रधान आहेत, जे पंजाबचे व सिख या समुदायातून येते, ते असे पहिले पंतप्रधान आहे। मग आपल्याला माहित आहे LPG पॉलिसी, जी खूप काय होती, महत्वाची होती। 1991 मध्ये आपण ती LPG पॉलिसी स्वीकारली होती। त्या पॉलिसीचे जनक ते पॉलिसी अडॉप्ट करणारे पहिले भारतीय कोण होते तर मनमोहन सिंग। आता आपल्याला माहित आहे PV नरसिंह राव यांचं त्यावेळेस सरकार होतं। त्यावेळेस त्या टाइमला आपल्याला माहित आहे की मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते। त्यांच्या कार्यकाळातच आपण LPG ही पॉलिसी काय केली, स्वीकारली। आता LPG म्हणजे काय? LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन। काय आहे? LPG मीन्स लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि
ग्लोबलायझेशन. आपण जर विचार केला तर या एलपीजी पॉलिसीवर कंबाईनने खूपदा क्वेश्चन विचारलेला आहे. कंबाईनने खूपदा क्वेश्चन विचारला आहे. तर क्वेश्चन कसा विचारला आहे, तर क्वेश्चन असा विचारला की एलपीजी पॉलिसी जेव्हा स्वीकारली होती तेव्हा कोण पंतप्रधान होते. मग एलपीजी पॉलिसी आपल्याला माहित आहे केव्हा स्वीकारली, 1991 ला. आणि 1991 मध्ये आपल्याला माहित आहे कोण पंतप्रधान होते, पी.व्ही. नरसिंह राव. आणि प्रश्न आपल्याला घुमवला सुद्धा जाते. पण त्यांचं करिअर आणि त्यांचं योगदान काय आहे, तर आपल्याला माहित आहे 1957 ते 65 पर्यंत ते चंदीगड पंजाब विद्यापीठात इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते. म्हणजे ते चंदीगड पंजाब विद्यापीठात काय करायचे, इकॉनॉमिक्स शिकवायचे. इकॉनॉमिक्सचे काय होते, ते प्राध्यापक होते. 1969 ते 71 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे सुद्धा ते काय होते, प्राध्यापक होते. कुठे, तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. मग तिथे सुद्धा ते काय होते, प्राध्यापक म्हणून त्यांनी काय केलं, काम केलं. आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे जेवढेही पॉइंट आहे हे खूपच आपल्यासाठी काय आहे, की पॉइंट्स आहे, खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. मग त्यांचा आंतरराष्ट्रीय जर अनुभव आपण बघितला, ते आंतरराष्ट्रीय अनुभव काय आहे, तर बघा 1966 ते 69 मध्ये ते UNCTAD मध्ये काय होते, ते ऑब्विसली सदस्य, म्हणजे त्यांनी काम केलं त्यामध्ये. काय केलं, त्यामध्ये काम केलं. तर आता UNCTAD म्हणजेच काय, तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. बघितलं तर याची जी इस्टॅब्लिशमेंट आहे, ती जी स्थापना आहे ती 1964 ला झाली. तेव्हा झाली होती 1964 ला. त्यामध्ये सुद्धा यांनी काय केलं, काम केलं. त्यानंतर जर बघितलं तर 1987 ते 90 मध्ये जिनिव्हा साऊथ कमिशनचे महासचिव होते. जिनिव्हा साऊथ कमिशनचे काय होते, ते महासचिव होते. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढचा पॉइंट बघितला तर 1993 ला सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखाच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथील मानव अधिकारावरील परिषदेत भारताचे त्यांनी नेतृत्व केले आहे. कोणत्या, कुठे, तर व्हिएन्ना येथे. कुठे, व्हिएन्ना येथे त्यांनी मानवाधिकार परिषदेमध्ये भारताचं काय केलं आहे, प्रतिनिधित्व केलं आहे. मग त्यांचा प्रशासकीय भूमिका काय, तर 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. किंवा 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं, काम केलं. 1982 ते 1985 मध्ये 15वा आरबीआयचे गव्हर्नर. ओके, 15वे आरबीआयचे गव्हर्नर आणि अर्थ मंत्रालयात सचिव पद, त्यानंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं, काम केलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काय केलं, त्यांनी काम केलं. आणि पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं, काम केलं. काय काय केलं, तर 15वा आरबीआयचे गव्हर्नर म्हणून सुद्धा काम केलं. त्यानंतर अर्थ मंत्रालय सचिवपद सुद्धा त्यांनी भूषवलं. त्यानंतर नियोजन आयोग त्याचे उपाध्यक्ष पद सुद्धा त्यांनी काय केलं आहे, भोगलेलं आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा ते होते. आणि पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं, काम केलं. आपल्याला माहिती आहे की त्यांची कामगिरी ही सर्वाधिक आर्थिक क्षेत्रात होती. ओके, आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये त्यांचा महत्वपूर्ण काय आहे, भाग आहे. मग आता त्यांच्यावर काय, तर त्यांची पुस्तके आणि त्यांना मिळालेला पुरस्कार काय आहे, यावरती आपण बघणार आहोत. त्यांना बघा 1956 साली त्यांना ऍडम स्मिथ पुरस्कार मिळाला. 1956 साली त्यांना कोणता, ऍडम स्मिथ पुरस्कार मिळाला. आपल्याला माहित आहे ऍडम स्मिथ हे अर्थशास्त्राचं काय आहे, जनक आहे. ओके, मग त्यांनी अर्थशास्त्रामध्ये सर्वात जास्त काय केलं आहे,
काम केलेलं आहे, म्हणून यांना 1956 साली ऍडम स्मिथ पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1987 ला त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. हे मोस्ट टाइमचे कोणता पुरस्कार? पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. तेव्हा 1947 तेव्हा 1987 मध्ये 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1993 ते 1994 आशियाई मनी अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला. आशियाई मनी अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला. तेव्हा तर 1993 ते 94 मध्ये. त्यानंतर 1995 मध्ये जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान आहे. कोणता? जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर कॅम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड मानद सुद्धा त्यांना मिळालेला आहे. कॅम्ब्रिज विद्यापीठाने आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ हे दोघं मिळून ते पुरस्कार देतात. मानद पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर त्यांची काही बुक्स आहेत. ओके, काही बुक्स आहेत ते आपल्याला पेपरला सुद्धा येऊ शकतात. मग कोणती आहे? तर पहिलं बुक्स आहे बघा, इंडिया एक्सपोर्ट ट्रेड अँड प्रॉस्पेक्ट फॉर सेल्फ सस्टेन ग्रोथ. इंडिया एक्सपोर्ट ट्रेड अँड प्रॉस्पेक्ट फॉर सेल्फ सस्टेन ग्रोथ. त्या ट्रेड वरती त्यांनी त्यांचं एक बुक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे इंडिया एक्सपोर्ट ट्रेड्स अँड प्रॉस्पेक्ट फॉर सेल्फ सस्टेन ग्रोथ. त्यानंतर दुसरं पुस्तक बघितलं तर चेंजिंग इंडिया. आता 1991 ची जी पॉलिसी आहे, 1991 ची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीवर आधारित हे बुक्स आहे. कोणतं? चेंजिंग इंडिया. कोणते बुक्स आहे? चेंजिंग इंडिया. अँड नेक्स्ट आहे बघा, द क्वेस्ट फॉर इक्विटी इन डेव्हलपमेंट. द क्वेस्ट फॉर इक्विटी इन डेव्हलपमेंट हे सुद्धा त्यांनीच लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्यानंतर मोस्ट IMT जे बुक आहे, टू द नेशन फॉर द नेशन. टू द नेशन फॉर द नेशन हे सर्वात महत्वपूर्ण आहे. हे IMT बुक आहे, हे पेपरला येऊ शकते. हे खूप IMT आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपण ही बघितली आहे त्यांची प्रशासकीय भूमिका काय होती काय नाही. मग आता पुढे जर गेलो तर आपली आजची दुसरी न्यूज पुढची कोणती आहे? तर भूषण रामकृष्ण गवई. कोण आहे हे? आपल्या भारताचे नवीन सरन्यायाधीश आहे. आपल्या भारताचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली? भूषण रामकृष्ण गवई यांची. आता त्यांच्याबद्दल जर बघितलं तर बघा, 24 नोव्हेंबर 1960 मध्ये त्यांचा काय झाला? जन्म झाला. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रात म्हणजे कुठं? विदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचा काय झाला? जन्म झाला. तर 16 मार्च 1985 मध्ये त्यांनी वकिलीसाठी काय केली? सुरुवात केली. आणि 1987 ते 90 मध्ये मुंबई हायकोर्टाचे काय बनले? ते पहिलं वकील बनले. मुंबई हायकोर्टाचे काय बनले? वकील बनले. नंतर 2000 मध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची काय झाली? नियुक्ती झाली. सरकारी वकील म्हणून काय झाली? त्यांची नियुक्ती झाली. मग पुढे जर बघितलं तर 15 वर्षाहून अधिक ते मुंबई, नागपूर, संभाजीनगर आणि पणजी येथील खंडपीठाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी काय केलं आहे? भूषवलेलं आहे. किती? सलग 15 वर्षाहून अधिक जे आहे ते मुंबईचं खंडपीठ असेल, नागपूरचं खंडपीठ असेल किंवा संभाजीनगरचं असेल किंवा पणजीचं असेल, त्यांचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? भूषवलेलं आहे. सलग किती वर्ष? 15 वर्ष. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2003 साली बॉम्बे हायकोर्ट बॉम्बे उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांनी काय केलं आहे? काम केलेलं आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं आहे? काम केलं आहे. 2005 साली
बॉम्बे हायकोर्टाचे जे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले कोण? भूषण गवई. बॉम्बे हायकोर्टाचे जे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. त्यानंतर 24 मे 2019 ला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले. सुप्रीम कोर्टाचे काय झाले ते? सुप्रीम कोर्टात सुद्धा काय झाले ते? न्यायाधीश झाले. आणि 14 मे 2025 ला त्यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून काय झाली? नियुक्ती झाली. 52वे सरन्यायाधीश म्हणून काय झाली? त्यांची नियुक्ती झाली. आणि आता ते सर्वोच्च न्यायालयाचे काय बनले? सरन्यायाधीश बनले. आणि त्यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल. किती महिन्याचा असेल त्यांचा कार्यकाळ? 6 महिन्याचा. म्हणजे 14 मे पासून तर 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत काय असणार ते? सर्वोच्च न्यायालयाचे काय असणार? मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश असणार. मग पुढे जर बघितलं आपण तर ते दुसरे दलित व्यक्ती आहे जे CGI झाले. दुसरे दलित व्यक्ती आहे ते काय झाले? CGI झाले. मग पहिले कोण? तर पहिले आहे KG बालकृष्ण. पहिले दलित व्यक्ती आहे जे सर्वोच्च न्यायालयाचे काय झाले होते? सरन्यायाधीश झाले. त्यांचं नाव काय आहे? तर KG बालकृष्णन. काय त्यांचं नाव? KG बालकृष्णन. मग आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही प्रमुख निर्णय घेतले होते. त्यामधला पहिला एक आहे तो म्हणजे नोटाबंदी. नोटाबंदी जी झाली होती त्या नोटाबंदीवर त्यांचं ठाम मत होतं की ती व्हायला पाहिजे. ओके. त्यानंतर दुसरा मुख्य निर्णय काय? तर ते आरक्षण उपवर्गीकरण. म्हणजे SC असेल किंवा ST असेल त्यांच्या आरक्षण उपवर्गीकरणाला काय दिली? त्यांनी मान्यता दिली. आणि त्यांनी हे पण सांगितलंय की क्रीमी लेअर जी आहे ची संकल्पना सुद्धा त्यांनी सांगितली. क्रीमी लेअरची संकल्पना सुद्धा त्यांनी सांगितली आणि ती लागू करण्याची शिफारस सुद्धा केली. ती लागू करण्याची शिफारस सुद्धा केली. तर त्यापुढील आपली महत्वाची घडामोडी आहे बघा. विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. निवड केव्हा झाली? तर 19 ऑक्टोबर 2024 ला त्यांची निवड झाली. त्या 9व्या अध्यक्ष आहे आणि प्रथम मराठी व्यक्ती आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहे आणि 9व्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची काय झाली? नियुक्ती झाली. तसेच अर्चना मुजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोग त्याच्या सदस्यपदी सुद्धा एक नियुक्ती झाली. इतर सदस्य जर बघितले तर बेलिना खोंगडू व ममता कुमारी हे इतर काय आहे त्यांचे सदस्य आहेत. मग 2016 ते 21 पर्यंत त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. कुठपर्यंत? तर 2016 ते 21 पर्यंत त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. तर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कोणतं काम केलंय? तर त्यांनी काही उपक्रम राबवले. त्यामधला पहिला उपक्रम आहे सक्षम उपक्रम. कोणता उपक्रम? सक्षम. मग सक्षम उपक्रम कशासाठी होता? तर जे महिलावरील ते ऍसिड हल्ले होत होते त्या हल्ल्यावर उपचार म्हणून उपचारांसाठी एक उपक्रम राबवला. त्याचं नाव होतं सक्षम उपक्रम. त्यानंतर आणखी त्यांनी एक उपक्रम राबवला होता तो होता प्रज्वला उपक्रम. आता हा कशासाठी होता? महिलांचे सक्षमीकरणासाठी हा राबवलेला एक महत्वपूर्ण काय होता? उपक्रम होता. प्रज्वला उपक्रम. त्यानंतर आणखी एक उपक्रम राबवला त्यांनी तो होता सुविधा. सुविधा उपक्रम कशासाठी? तर महिलांसाठी 24 तास सुविधा उपलब्ध, हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा सुचिता नावाचा काय उपक्रम राबवला होता त्यांनी. मग त्यानंतर त्यांनी काही साहित्यामध्ये म्हणजे त्यांनी काही साहित्य सुद्धा लिहिले. त्यांनी पुस्तकाचं काही लेखन लिहिलं. तर त्यांचं पुस्तक एक आहे विधिलिखित. त्यानंतर एक आणखी दुसरं पुस्तक आहे औरंगाबाद लीडिंग टू वाईट रोड्स. त्यानंतर अग्नी
शिखा धडाडू द्या, अग्निशिखा धडाडू द्या. त्यानंतर मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम, मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम हे त्यांचे महत्वाचे काही पुस्तक आहे. त्यांना काही पुरस्कार मिळाले. ते पुरस्कार कोणते? तर राष्ट्रीय विधी दिवस पुरस्कार, हे 2017 मध्ये त्यांना मिळालेला पुरस्कार. कोणता? तर राष्ट्रीय विधी दिवस पुरस्कार. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुरस्कार. कोणता पुरस्कार मिळाला? सावित्रीबाई फुले पुरस्कार. त्यानंतरची आजची आपली पुढची घडामोडी आहे, संजय मल्होत्रा यांचे आरबीआयचे 26वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कितवे गव्हर्नर? 26वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती बघा, तर 11 डिसेंबर 2024 रोजी त्यांची निवड झाली आणि ते 3 वर्षापर्यंत तो कार्यकाळ सांभाळले. किती वर्षापर्यंत? 3 वर्षापर्यंत. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली? तर शक्तिकांत दास यांच्या जागी त्यांची 26वे गव्हर्नर, आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांची काय झाली? नियुक्ती झाली. 2022 ते 24 पर्यंत ते भारताचे महसूल सचिव होते. ते भारताचे काय होते? महसूल सचिव होते. आणि यांच्यासाठी बस एवढंच इम्पॉर्टंट आहे. यावरतीच आयोग प्रश्न विचारेल, याच्या पलीकडे काही आयोग जाणार नाही मोस्ट ऑफली बघितलं तर. आणि त्यानंतर पुढची घडामोडी कोणती आहे? तर बघा, तुहिनकांत पांडे, तुहिनकांत पांडे यांचे सेबीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. सेबीचे अध्यक्ष. आता सेबी काय? तर सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीचे अध्यक्ष म्हणून त्यांची 1 मार्च 2025 रोजी निवड करण्यात आली. तेव्हा 1 मार्च 2025 रोजी त्यांची निवड करण्यात आली. ते 11वे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. किती अध्यक्ष आहे ते? 11वे. आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्षासाठी असणार? 3 वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ असणार. आणि जर बघितलं तर 10वे जे सेबीचे अध्यक्ष आहेत, 10 नंबरचे जे सेबीचे अध्यक्ष आहेत ते कोण होते? तर माधवीपुरी बुच, माधवीपुरी बुच त्या एक महिला होत्या. या महिला होत्या. तर 2021 मध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांनी सुद्धा काय काम बघितलं आहे. कोणी? तर तुहिनकांत पांडे, तुहिनकांत पांडे यांनी 2021 मध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काय बघितलं आहे? काम बघितलं आहे. आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचा IMP क्वेश्चन आहे, IMP टॉपिक आहे. यावर आयोग 100% क्वेश्चन विचारू शकतो, 100% क्वेश्चन विचारू शकतो. आणि पुढील जे घडामोडी आहे, तर श्याम बेनेगल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. बघा, भारतीय समांतर चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. भारतीय समांतर चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. भारत एक खोज या मालिकेचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. आता भारत एक खोज ही मालिका जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित एक महत्वपूर्ण काय आहे? मालिका आहे. आणि त्यांचं दिग्दर्शन कोणी केलं आहे? तर श्याम बेनेगल यांनी केलेलं आहे. त्यानंतर संविधान ही एक मालिका. त्यानंतर पुरस्कार, त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान कोणते आहे? तर त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ते तब्बल किती वेळा मिळाला आहे? 18 वेळा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कितीदा? 18 वेळा मिळाला. त्यापैकी 7 वेळा त्यांना हिंदीत काम केल्याबद्दल त्यांना काय मिळाला? हिंदी चित्रपटात दिग्दर्शन केल्याबद्दल त्यांना काय मिळाला? राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार 7 वेळा मिळाला. त्यानंतर 2005 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा मिळाला. 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्कार, त्यानंतर 1976 ला पद्मश्री सुद्धा मिळाला. 1976 ला पद्मश्री, त्यानंतर 1991 ला पद्मभूषण, 1991 ला पद्मभूषण आणि 2018 ला व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. कोणता? व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार. हे साहित्य क्षेत्रातील काही पुरस्कार आहेत आणि पद्म पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहे. मग त्यापुढची आपली नवीन एक न्यूज काय तर ती आहे कुमुदिनी लखिया. कोण? कुमुदिनी लखिया यांचं 12 एप्रिल 2025 ला वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. त्या कोण होत्या तर भारतीय कथ्थक नृत्य शैलीतील दिग्गज नृत्यांगना होत्या. कोण होत्या तर भारतीय कथ्थक नृत्य शैलीतील दिग्गज नृत्यांगना होत्या. त्यांचा जन्म 17 मे 1930 ला अहमदाबाद येथे. कुठे झाला? अहमदाबाद इथे झाला. त्यांनी प्रशिक्षण कुठे घेतलं तर जयपूर घराणा व लखनौ घराणा इथे त्यांनी कथक यांचं काय घेतलंय प्रशिक्षण घेतलं. त्यांचे गुरु तर बघितले तर जयपूर घराण्यामधील त्यांचे गुरु कोण होते तर पंडित सुंदर प्रसाद हे जयपूर घराण्यातील होते. तर पंडित शंभू महाराज व पंडित बिरजू महाराज हे लखनौ घराण्यातील त्यांचे गुरु होते. त्यानंतर कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक ची स्थापना सुद्धा त्यांनी केली आहे. 1969 मध्ये कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक ची स्थापना त्यांनी अहमदाबाद येथे केलेली आहे. आणि त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते तर 1987 ला त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. 1987 ला पद्मश्री, 2010 ला पद्मभूषण, त्यानंतर 2025 ला पद्मविभूषण आणि 1982 ला त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. मग हे होत्या आजच्या खूप महत्वाच्या घडामोडी. आणि अशाच प्रकारे आपण एक दिवस आड असं करता करता आपण सगळ्या घडामोडी सुद्धा आपण घेणार आहे. तर आजच्यासाठी मित्र हो एवढंच. बाकीचं आपण उद्याला बघू. धन्यवाद.